प्रमाणात वास्तू आहे आणि खाजगी शिकवणी जे लहान पद्धतीने चालतात त्यांना बाहेरचं एक पूर्ण हे लावणं स्ट्रक्चर लावणं हे देखील कठीण होत असते. तुमचा काय मुद्दा आहे? महत्वाची गोष्ट की आपल्याला आम्ही महापौर साहेब आणि आयुक्त साहेबांना भेटायला आलोय, निवेदन द्यायला आलोय. अमरावती जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेसचे संचालक या ठिकाणी आज जमले आहे आणि फायरचा मुद्दा अतिशय कळीचा झालेला आहे. परंतु महापौर साहेबांनी आमचे सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याच्यातून मध्यम मार्ग कसा काढायचा, सगळ्यात महत्वाची म्हणजे फायर ऑडिट करणं सगळ्या कोचिंग क्लासेस संचालकांना शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळे फायर एक्सटिंग्विशर बसवता येईल, होजियरी जी असते ती बसवणं शक्य नाही आहे आणि त्याऐवजी फायर एक्सटिंग्विशर बसवून याच्यातून मध्यम मार्ग काढायचा असा प्रयत्न प्रशासनाचा आणि कोचिंग क्लासेस संचालकांचा आहे. आज आमची बैठक आदरणीय महापौर साहेबांबरोबर अतिशय यशस्वीपणे पार पडलेली आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे आणि आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आणि पुढील काळामध्ये ज्यांच्याकडे फायर एक्सटिंग्विशर नसेल त्यांच्याकडे आम्ही फायर एक्सटिंग्विशर बसून घेऊ. फक्त जी मोठी महागडी होजियरी असते ज्याला 2.5-3 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च असतो तो सर्वच कोचिंग क्लासेस संचालकांना परवडत नाही आणि ते करणं शक्य नाही आहे. ते ज्यांच्या बिल्डिंग 5-6 मजलीपेक्षा जास्त आहे त्यांनाच एवढा खर्चिक करणं शक्य असतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या महापौरांनी ऐकल्या आणि त्याच्यातनं आम्ही सगळे कोचिंग क्लासेस संचालक फायर एक्सटिंग्विशर बसून होजियरी न बसवता त्याला आम्ही तयार आहोत. लखनौमध्ये ज्या पद्धतीने प्रकरण झालं त्याच्यानंतर फायर ऑडिटचा मुद्दा खूप गाजत होता. या महानगरपालिकेकडून तशा पद्धतीच्या कोचिंग क्लासेसमध्ये काही विचारणा किंवा चौकशा होत आहेत का? महानगरपालिकेने काही कोचिंग क्लासेसला नोटिसेस दिलेल्या आहे, बैठक बोलावलेली आहे, परंतु सगळ्याच क्लासेस संचालकांची यादी किंवा नावे महानगरपालिके नसल्यामुळे काही लोकांना दिलंय. पण वस्तुस्थिती अशी आहे की लखनौमध्ये जी आग लागली आहे ते मुळात कोचिंग क्लासेसच नव्हते. तिथे ॲनिमेशन सेंटर होते, तिथे व्हिडिओ गेमिंग सेंटर होते, परंतु गेल्या 8-10 दिवसापासून संपूर्ण राज्यभर कोचिंग क्लासला आग लागली लखनौ येथील. पण तिथल्या पोलीस विभागानेच ही गोष्ट क्लिअर केली आहे की तिथे कोचिंग क्लासेस नव्हतं, व्हिडिओ गेमिंग सेंटर होतं, ॲनिमेशन सेंटर होतं आणि म्हणून उगाच गेल्या 10-15 दिवसापासून कोचिंग क्लासेस संचालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत खाजगी शिकवणी म्हणजे तत्पर राहणार आहे. आम्हाला विद्यार्थ्याचा जीव अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थी आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. म्हणून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही त्याच्या सगळे कोचिंग क्लासेस संचालक बारकाईनं जबाबदारीने यापुढे भविष्यात काळजी घेतील. जेवढ्या काही उपाययोजना करता येईल विद्यार्थ्याच्या जीवासाठी तेवढ्या आम्ही करायला तयार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.